किसानों की कर्ज माफी करो नहीं तो सड़कों पर करेंगे आंदोलन। सांसद अमर काले की चेतावनी। किसानों की कर्ज माफी को लेकर भारतीय जनता पार्टी का झूठ एक बार फिर जनता के सामने आया है। महाराष्ट्र विधानसभा चुनाव को 7 से 8 महीने से अधिक हो चुके हैं। महाराष्ट्र में भाजपा की सरकार सत्ता में आ चुकी है। सत्ता में आने से पहले उन्होंने अपने चुनावी घोषणा पत्र में किसानों का 7/12 भूमि रिकॉर्ड कोरा करने का वादा किया था, लेकिन 7 से 8 महीने बीतने के बावजूद, किसानों की आत्महत्या होती रहने के बावजूद अब तक महाराष्ट्र सरकार ने कर्ज माफी के मामले में कोई ठोस कदम नहीं उठाया है। आने वाले समय में भारतीय जनता पार्टी को तुरंत किसानों की कर्ज माफी करनी चाहिए, अन्यथा हम सड़कों पर उतरकर आंदोलन करें और भाजपा के मंत्रियों को महाराष्ट्र की सड़कों पर भी चलने नहीं देंगे। ऐसी तीव्र प्रतिक्रिया सांसद अमर काले ने दी। उन्होंने ये भी कहा कि सरकार को किसानों पर सोलर सिस्टम लगाने की जबरदस्ती नहीं करनी चाहिए। जिन्हें सोलर चाहिए उन्हें सोलर दो और जिन्हें इलेक्ट्रिक कनेक्शन चाहिए उन्हें इलेक्ट्रिक दिया जाए, क्योंकि हर जगह सोलर सिस्टम व्यवहारिक नहीं है। किसानों की यह मांग हम सरकार के सामने लगातार रख रहे हैं। कर्जमाफीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा पुन्हा एकदा लोकांच्या समोर निदर्शनामध्ये आलेला आहे आणि आता जवळपास महाराष्ट्र विधानसभेला आता जवळपास 7-8 महिन्यापेक्षा जास्त कालावधी आता होऊन चुकलेला आहे। स्पष्ट बहुमतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे आणि सत्तेवर येण्याच्या पहिले जो मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाने जो जाहीर केला होता त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांचा 7/12 कोरा करण्याचा शब्द हा त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेला होता। परंतु 7-8 महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होऊन सुद्धा अजूनपर्यंत कर्जमाफीच्या बाबतीत कुठलंही ठोस पाऊल हे महाराष्ट्र शासनाने उचललेलं नाही आणि या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष हा किती खोटारडा आहे हे त्या निमित्तानं त्याचा प्रत्यय महाराष्ट्र जनतेला त्या निमित्तानं आला असं मी समजतोय आणि पुढच्या काळामध्ये तात्काळ भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी करावी, अन्यथा पुढचं आंदोलन हे आम्ही रस्त्यावर त्या निमित्तानं उभं करू आणि भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू सुद्धा देणार नाही हा इशारा आज या निमित्तानं आम्ही देतो। अतिशय हास्यास्पद असं उत्तर मी ते पत्र बघितलं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते पत्र त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही एखादी समिती स्थापन करू आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ। वास्तविक आता कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कर्जमाफीच्या अंमलबजावणी करता कुठली समिती स्थापन करण्याची आवश्यकताच नाही आहे, कारण की हा शब्द तुम्ही महाराष्ट्र जनतेला तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलाय, तुमच्या वचननाम्यामध्ये दिलाय आणि याच्या पहिले ज्या वेळेला उद्धवजी यांचं सरकार भारतीय आपलं महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेला कर्जमाफीचा शब्द जो दिला गेला होता, गव्हर्नमेंट आल्याबरोबर 2 महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यावेळेला झालेली होती, ते आपण त्या निमित्तानं लक्षात घ्या। मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथजींनी आणि काँग्रेसने हा शब्द दिला होता की काँग्रेसचं सरकार जर आलं तर आम्ही मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। जसं सरकार काँग्रेसचं मध्य प्रदेशमध्ये आलं तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथजी यांनी मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। हे आपल्या सर्वांच्या समोरची उदाहरणं आहेत की दिलेला शब्द हा त्या निमित्तानं काँग्रेसने प्रत्येक वेळा पाळलेला आहे, परंतु भारतीय जनता पक्ष 8 महिने होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांचा शब्द पाळत नाहीये आणि एका पद्धतीनं शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला असं मी समजतो। परंतु या लोकांकडनं अपेक्षा सुद्धा काय करायची की जे लोक समृद्धी एक्सप्रेसवे मध्ये मरण पावलेल्या कुटुंबाला दिलेला शब्द जर ते पूर्ण करू शकत नाही, ज्या कुटुंब जे पीडित कुटुंब आहे ज्यांना 25 लाख रुपये देण्याची घोषणा त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी केली होती, 25 संसार उद्ध्वस्त झाले आणि त्याच लोकांना जर हे मदत करू शकत नसेल, 2 वर्ष होऊन राहिले आता समृद्धीच्या ऍक्सिडेंटला, तर या लोकांकडनं आपण अपेक्षा सुद्धा काय करायची।